तर आता 3,000, 4,000, 2,500 कंटिन्यू चालू आहे सर. पर डे बद्दल बोलताय तुम्ही? हो सर, पर डे. क्या बात आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचं ₹2 प्रॉफिट झाला आणि आता हो. 2,500 3,000 पर डे पर्यंत तुम्ही पोहोचलात. हो सर. क्या बात आहे. खूप छान बात आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक सिरीज सदैव चालू असते, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्या सर्वांसोबत आहे मीनाक्षी मॅडम. मॅडम, मी आपलं स्वागत करतो. प्लीज सांगा आपल्याबद्दल. नमस्ते सर. मी नमस्ते. मीनाक्षी रक्षक, नागपूरला राहणार आहे सर माझं. आणि सर व्यवसाय डेअरीचा आहे आमचा. तर यामध्ये सर मी शोधत होते की मला डेअरीच्या व्यवसाया व्यतिरिक्त काहीतरी अजून करावं लागेल. नेक्स्ट फायनान्शियल आपलं दुसरं इन्कम सोर्स पाहिजे आहे सर. त्यामध्ये सर खूप दिवस मी सर्च करत राहिले की मी वेगळं काय करू शकते. बरोबर. आणि त्यावेळी ना सर एक सिरियल आलेली होती, शेअर मार्केटवर आधारितच होती, बानी Okay. नावाची. बरं. हा सर, त्यामध्ये मी पूर्ण सिरियल बघितली. ती मला Right. म्हणजे माहिती करून घ्यायची होती की नेमकं शेअर मार्केट काय आहे. Okay. आणि त्यानंतर मी युट्यूबला सर्च करायला लागले सर की शेअर मार्केट बद्दल कुठे काय करू शकते मी. बरोबर. त्यानंतर सर तुमचा व्हिडिओ दिसला. एक मॅडम आहेत ज्या शेळ्या आणि शेती करत होत्या. ओके. आणि त्यांनी शेअर मार्केट मध्ये म्हणजे शेअर मार्केट करून इन्कम करत आहे असं सांगितलं सर त्यांनी. तर मला पण वाटलं त्यांनी केलं आहे, मी पण करू शकेन, मी पण शिकलेली आहे. बरोबर. मग सर मी शिवम सरांना कॉल केला. Okay. त्यांच्या थ्रू जॉईन झाले सर. आणि सर M1 ला मी एप्रिल 25 ला M1 चा क्लास जॉईन केला सर. अरे वा. आणि M2 ला सप्टेंबर महिन्याला ऍडमिशन घेतली सर मी. क्या बात आहे. बरोबर. आणि M1 करता करता थोडं मला मार्केट समजलं सर. आणि मला पूर्ण क्लिअरिटी मिळाली की माझी इन्कम चालू झाली सर तिथे. सांगा ना आता मॅडम तर त्याच्याबद्दल की सुरुवातीला इन्कम किती झाला? सुरुवातीला आता फक्त काय करता? ₹2.65 प्रॉफिट होता सर. क्या बात पहिला आहे. प्रॉफिट माझा. Right, आणि right. सर आता 3,000, 4,000, 2,500 कंटिन्यू चालू आहे सर. पर डे बद्दल बोलताय तुम्ही? हो सर, पर डे. क्या बात आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचं ₹2 प्रॉफिट झाला आणि आता हो. 2,500 3,000 पर डे पर्यंत तुम्ही पोहोचलात. हो सर. क्या बात आहे. खूप छान बात आहे. म्हणजे लास्ट एप्रिल टू दिस एप्रिल. बरोबर. आता मे महिना चालू आहे. आजची तारीख आहे 20 मे. एप्रिल 25 मध्ये तुम्ही सुरुवात केली आणि 1 वर्षामध्ये हे पॉसिबल झालं 1 असं वर्ष म्हणायचं? पूर्ण लागलं सर मला पूर्ण कम्प्लीट क्लिअर करा. ग्रीन मध्ये राहायला 1 वर्ष लागलं सर. क्या बात. किती दिवसांपासून ग्रीन मध्ये मॅडम? ग्रीन मध्ये सर मी एप्रिलचा 3रा आणि 4था आठवडा. म्हणजे बात. मी 1 महिना स्टॉप केलेलं होतं सर सगळं. बरोबर. 1 महिना पूर्ण लक्ष दिलेलं मार्केटवरती, कसं चालतंय काय चालतंय. आणि मग सर स्टार्ट केलं मी पुन्हा. अजून थांबले सर थोडं, कारण की शिकता शिकता थोडं ठेचा लागतातच. बरोबर. आपलंही डोकं लावलं तेव्हाही प्रॉब्लेम होते. बरोबर. ते प्रॉब्लेम Yes. झाले सर सगळे. आणि तुमच्या पूर्ण सिस्टम काम करतात सर. Thank मी you. जे ट्रेड काढून ठेवलेले असतात ते सगळे बरोबर काम करतात सर. आणि Right. बरोबर लेवलला देतात ते. जेवढं पाहिजे तेवढं टार्गेट मिळतं तिथे. मग आता हा आपला फॅमिली बिझनेस तुम्ही पण सांभाळता ना? हो सर, मी पण सांभाळते. मग ते कसं मॅनेज करता? ट्रेडिंग आणि म्हणजे जसं तुम्ही सांगितलं. मुलांची शाळा असली तर मी 6ला उठून त्यांना पहिले शाळेची तयारी करून 8ला पोहोचवावं लागतं सर बस स्टँड. आणि मग घरी आल्यानंतर मी 9:15 ते 11 पर्यंत पूर्ण वेळ ट्रेडिंगला देते. आणि त्यानंतर घरची कामं. आणि शॉप खालीच आहे सर, घरीच आहे. अच्छा. तर त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. मुलं आहे माझ्याकडे कामाला. अरे वा. म्हणजे फक्त आपलं लक्ष ठेवण्याचं काम लक्ष आणि मग ठेवण्याचं. business त्या दिवशी नाही राहिले त्या दिवशी मग पूर्ण कव्हरिंग पूर्ण करायचं. आणि सर सपोर्ट करता ट्रेडिंगला? म्हणजे सपोर्ट म्हणजे त्यांचं एवढं म्हणणं आहे की तू कर, पण Right. ते स्वतः इंटरेस्टेड नाही आहे. पण मग आता तुम्ही प्रॉफिटेबल आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे सरांचं? करत राहा एवढंच म्हणणं आहे की तू कर, तुला जमताय, करत राहा. क्या सपोर्ट आहे सर. मुलाचा पण सपोर्ट आहे, तो पण बघत राहतो. 10वीला आहे सर आता. त्यांनी M1 ला जॉईन होण्याचं बोललाय तो मला की मला पण करून दे. क्या बात आहे. डेफिनेटली मोस्ट वेलकम. आम्हाला तर मजा असेल त्याला या वयामध्ये शिकवण्यात यावी. म्हणजे खूप लवकर. आणि मग तो पुढच्या काही वर्षांमध्ये ग्रॅज्युएट होईपर्यंत एक चांगला ट्रेडर असेल. ते एक त्याला चांगली भरपूर गोष्ट असेल. कळतं, मी करत राहते, त्यामध्ये खूप काही कडून जातं त्याला. अरे वा. हुशार आहे. म्हणजे एखादा नवीन व्यक्ती विचार करतो मॅडम तुमचा व्हिडिओ बघतो आणि त्याला जर यायचंय स्टॉक मार्केटमध्ये तर त्याला काय सल्ला द्याल? त्याला एवढाच सल्ला देईल सर मी की जसं मी स्वतः माझा बिझनेस आहे सर, प्रॉफिटेबल आहे, मी कमावते आहे. आणि बरोबर. त्यामध्ये मला थोडं वाटलं की मी जर इथे मायनस मध्ये कुठे पडली तर मला सेकंड काहीतरी मला दुसरीकडून जनरेट करावं लागेल. Right. आणि त्यामुळे मी सर्च करणं चालू केलं सर. आणि आता मी तिथे त्या लेवलला पोहोचलेली आहे. आणि सगळ्या महिलांनी जसं घरी बसून टाइमपास करतात, मी पण करायची. तर त्यामध्ये शिकता शिकता सर खूप नेक्स्ट लेवलला, म्हणजे आपला खर्च आपण स्वतः उचलू शकतो आणि पूर्ण फॅमिलीचा पण उचलू शकतो. क्या बात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे? जर त्यांना यायचंय, तुम्ही जसं म्हणताय स्वतःचा खर्च स्वतःला उचलायचा आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी शिकून यावं सर. जे काही करायचंय ते शिकून करायला पाहिजे. मला पण शिकता वा. शिकता 1 वर्ष लागला सर पूर्ण Right. जनरेट इन्कम करायला माझी. तर मी क्या 1 वर्ष पूर्ण स्ट्रगल केलाय सर. शिकल्याविना काहीच नाही. Right. आणि जे काही आहे ते शिकून करायला पाहिजे. आणि
मी कुठे दुसरीकडे पहिले शेअर मार्केटमध्ये फक्त शिवम सरांना कॉल केला सर, तो एक व्हिडिओ बघू. दुसरीकडे मी कुठे काही विचारलं नाही आणि केला पण नाही, आणि त्यांची फीस किती आहे हे पण नाही विचारली सर. पण तुमची फीस खूप कमी आहे सर, आणि जे काही आहे ते पूर्ण ओरिजिनल आहे. जो Thank you so सपोर्ट much, आहे तो पूर्ण ओरिजिनल मिळून राहिलेला आहे. पूर्ण टीम सपोर्ट करते सर. एका फोनवरती पूर्ण रिप्लाय येतो, नाहीतर फोन नाही उचलण्यात आला तर ते 5 मिनिटांनी कॉल करतात सर. क्या बात आहे. थँक्यू सो मच. बढिया. आणि मी एकदा तुम्हाला पण कॉल केलेला सर, तुम्ही पण उचललेला होता. आपली म्हणजे बरीचशी असं चर्चा कोणी झाली होती बिझनेसला घेऊन, आठवतंय मला. येस, असं मिल्क कोणी बिझनेस सर एवढं बद्दल. पर्सनली वेळ नाही देत सर. मी आतापर्यंत राईट. बघितलं, आपली फॅमिली वेळ नाही देत, फॅमिलीतले लोक वेळ नाही देत. आणि येस, सर पैसा ही अशी गोष्ट आहे की आजचे पूर्ण जे लोक आहे ते पैशाच्या मागे धावून राहिलेले आहे. बरोबर. तर तिथे आपण स्ट्रॉंग राहणं खूप आवश्यक आहे असं मला वाटते सर. म्हणजे माझ्यावरती जे वेळ आलेली होती, आता Right. होऊ शकते मला थोडा वेळ लागेल यामधून निघायला बाहेर, पण हो निघून बरोबर. जाईल सर. हो हो हो. नाव यू नो कसं बाहेर निघणार आहे तुम्हाला माहिती. ते आपलं बोलणं झालं स्टेप हो बाय सर. स्टेप. येस येस. आणि सर पूर्ण एवढा सपोर्ट आहे, जसं एक लहान बाळ असतं त्याला घडवतो आपण, त्याला संस्कार देतो, त्याला कुठे थांबायचं ते सांगतो, कुठे चालायचं ते सांगतो. हं. राईट. ते सगळा सपोर्ट इथून मिळाला सर. मला शिवम Thank- सरांनी सांगितलं होतं सर की मॅडम आता थांबून जा तुम्ही. मी थांबले सर त्यांच्या बोलण्यावर. Right. पूर्ण 1 महिना थांबले मी. आठवड्याभरच थांबायला सांगितलं होतं सर त्यांनी. मी पूर्ण 1 महिना थांबले. राईट 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 राईट. ती टीमचं आमचं हेच असतं मॅम की प्रोटेक्ट यू फर्स्ट. तुम्हाला पहिले प्रोटेक्ट केलं पाहिजे, कारण की तुमचा माइंडसेट एक वेळा जर बिघडला तर पुढे जाऊन गडबड होऊ शकतो. तर आमच्या टीमला सर्वांना सांगितलेलं असतं की यदा कदाचित कोणीतरी पार्टिसिपेंट ड्यू टू पर्सनल काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे तो लवकर ट्रेडिंग मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असला तर ड्यू टू लेस एक्सपिरियन्स, जरी आपली नाही सिस्टम सर, खूप छान आहे, होतं सर. होतं शिकता गडबड शिकता होतं. असं होतं Yes. की आपण म्हणजे आपलं पण डोकं चुकतो. युज करतो त्याच्यामध्ये. येस येस. तर कधी तो त्यामध्ये स्वतःचं गडबड. डोकं लावतो, कधी त्याचं टेन्शन लावतो. मग त्या टायमाला आहे ना कोणी ना कोणी आमच्या टीम मध्ये आम्ही सांगितलेलं असतं, अशी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर हँड होल्डिंग कंटिन्यू करायचं, आणि त्याच्यासाठी आपली टीम सदैव तत्पर असते मॅम. खूप छान मॅम. नक्कीच तुमचा हा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याचशा महिलांना इन्स्पायरिंग असेल. त्याच्यातनं त्यांना कळेल की शिक्षण घेतलं तर ते स्वतःच्या फॅमिलीचा सुद्धा खर्च उचलू शकतात आणि स्वतःच्या पायावरती तुमच्यासारखे केपेबल असू शकतात. एक बिझनेसला पॅरलल बिझनेस इतका तयारी करू शकतात. सो खूप छान मॅम, आणि परत तुम्हाला एकदा ऑल द बेस्ट करतो आमच्या सर्व टीम कडनं. तुमचा ह्या 2.5 ते 3 हजाराच्या प्रॉफिट वरती आणखीन एक 0 वाढव, आणि पुन्हा एकदा आपण एक इंटरव्ह्यू घेऊया ज्यावेळी तुम्ही लास्ट आपलं जे फोन कॉलवर बोलणं झालं होतं त्या सगळ्या प्रॉब्लेम मधनं निघालेले आहात तुम्ही. त्याच्यावरती पुन्हा एकदा इंटरव्ह्यू घेऊया आणि त्यावेळी पण सांगूया की तुम्ही कसं यशस्वी तुमची जी स्टोरी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचूया. येस, थँक्यू सो मच मॅम. ठीक आहे सर, थँक्यू सर. येस. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपलं चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केट बद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.